नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता मनवा आणि क्रिश या दोघांचं लग्न झालेलं असतं. त्यामुळे अंकुश आणि अबोली दोघेजण त्यांच्यासाठी रूम सजवत असतात. इथे छान आता बेडवरती सजावट करत असतात. गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्याने बेडवरती हार्ट तयार करत असतात. आणि हे करत असताना अंकुश अबोलीबरोबर गप्पा मारत असतो. अंकुश म्हणत असतो की अबोली, बघतेस ना, मनवा आणि क्रिश दोघेही खूप आनंदी आहेत ग. दोघांचंही व्यवस्थित लग्न पार पडलं, हो की नाही? दोघेही खुश आहेत. राघूसाठी थोडं मला वाईट वाटतंय, पण राघूच्या आयुष्यात सध्या जे काही घडतंय ना, त्याला ती स्वतः जबाबदार आहे ग. तिने तिचं नातं टिकवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आणि आता तिला जेव्हा तिच्या हातातून सगळं निसटून चाललंय असं कळलं, तेव्हा तिला क्रिशबरोबर राहायचं होतं. पण काही हरकत नाही, वेळेनुसार तीसुद्धा सगळं काही विसरून जाईल. आपण सुद्धा तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधू आणि तिचं लग्न लावून देऊ. आणि तीसुद्धा आपल्या संसाराला लागली की मग मनातून जो काही हा द्वेष आहे, राग आहे, तो सुद्धा ती काढून टाकेल. तेव्हा इकडे आता अबोलीचं लक्ष नसतं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली अगं कसला विचार करतेस? तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, म्हणजे बघा ना, ह्या कशा गोष्टी विचित्र घडत आहेत माझ्याबरोबर. मला खरंच काही कळत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का सर, इथे ती सुप्रिया आली होती, तेव्हा तिला ठेच लागली आणि तिच्या काही वस्तू खाली पडल्या. तेव्हा त्याच्यातून तिची नथसुद्धा खाली पडली होती. ती नथ आहे ना सर, जेव्हा मी आरशामध्ये बघून घाबरले होते, तेव्हा त्याच्यामध्ये माझ्यासारखी दिसणारी बाई होती आणि तिने बरोबर तीच नथ तिच्या नाकामध्ये घातली होती. तिने कपाळाला असं मोठं कुंकू लावलं होतं आणि तिचा चेहरासुद्धा पूर्ण लाल होता सर. म्हणून मला असं वाटतंय की हे सगळं आहे ना, हे सगळं काहीतरी माझ्या बाबतीत खूपच जास्त विचित्र घडत चालले. मला असं वाटतंय की आता इथे क्रिश आणि मनवाचं लग्न तर निर्विघ्नपणे पार पडले. आता आपल्या घरावरती कुठलंही संकट यायला नको आहे मला सर. जे काही घडते ते खूप विचित्र आहे. तेव्हा इथे रमा आता आवाज देते आणि म्हणते, अबोली, अंकुश झालं का? या बरं लवकर बाहेर, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली याचा आता जास्त विचार करू नकोस. चल बरं आता बाहेर जाऊया, सगळेजण आपली वाट बघतायत. तेव्हा इथे आता दरवाजाच्या मागून त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे राघू. राघू तिथे येते. तिच्या हातामध्ये आता बार असतो आणि तो बार घेऊन ती त्या ठिकाणी आलेली असते. त्याचबरोबर इथे आता मनवा सगळ्यांना मनापासून सॉरी म्हणत असते. मनवा म्हणत असते की जेव्हापासून माझ्या आईला वेड लागलं आणि ती मनोरुग्णालयामध्ये गेली, त्यानंतरला मग माझं एकटीचे हाल झाले. म्हणून मी एका बदनाम वस्तीमध्ये राहत होते आणि तिथे नाच गाणं करत होते. तिथून मी इथे आले तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करायला, या घराचे 2 तुकडे करायला. पण तुम्ही लोकांनी मला समजून घेतलं. तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. माझ्यावरती आलेलं संकट तुम्ही सगळ्यांनी मिळून दूर केलं आणि मी इथे तुम्हाला उद्ध्वस्त करायला आले होते. मला माफ करा सगळेजण. दादा, बहिणी, मला माफ करा. पण तुम्ही तर माझ्या आयुष्यामध्ये एवढा सुखाचा दिवस आणलात आणि ते मी कधीही विसरणार नाही आहे. त्यानंतर इथे आता खूपच मोठा धमाका झाल्याचा आवाज येतो. म्हणून इथे सगळेजण आता बेडरूममध्ये येतात. तेव्हा इथे अंकुश आणि अबोली या दोघांनी जी काही सजावट केलेली असते, जो काही बेड सजवलेला असतो, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं. तिथे आग लागलेली असते आणि आग दुसरी तिसरी कुणी नाही तर राघूनी लावलेली असते. कारण तिला क्रिश आणि मनवाची पहिली रात्र ही आता खराब करायची असते. त्यांचा हनीमून तिला खराब करायचा असतो. म्हणूनच इथे आता तिने पूर्णपणे बेडरूमचा सत्यानाश केलेला असतो. इकडे आता बेड जळून खाक झालेला असतो. तेव्हा सगळेजण घाबरलेले असतात. अचानकपणे बेडला कशी काय आग लागते? तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली तू पुढे जाऊ नकोस आणि घाबरू नकोस, मी इथे आहे. क्रिश लवकर जा आणि पाण्याच्या बालट्या घेऊन ये. तेव्हा इथे आता क्रिश पाणी आणायला जातो. रमा म्हणत असते, अरे हे काय चाललंय सगळं? आपल्या घरावरती एकामागोमाग एक ही अशी संकटं काय येत आहेत? खरंच मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा इथे मनवासुद्धा म्हणत असते, काकी अगं हे सगळं काय आहे? ही अशी अचानक बेडला आग कशी काय लागली? तेव्हा इथे अंकुश आणि क्रिश दोघेही जण आता आग विझवण्याचं काम करत असतात. त्या आगीवरती पाणी टाकतात आणि बेडला जी काही आग लागलेली असते ती विझवून टाकतात. त्यानंतर इथे हे काम आता राघूनी केलेलं असतं. जेव्हा ही गोष्ट आता दीपशिकाला कळते, दीपशिकाला खूपच जास्त आनंद होतो. दीपशिका म्हणत असते, अगं काय राघू, काय आयडिया केली आहेस गं तू? त्या दोघांची पहिली रात्र तू पूर्णपणे बरबाद करून टाकलीस, पूर्णपणे वाट लावून टाकलीस. खरंच म्हणजे ना, तुझा खरंच काही नेम नाही आहे. तू काय करशील काही सांगता येत नाही. बिच्चारे, चांगलं त्या दोघांचा
मूड ऑफ करून टाकलास, त्यांचा पचका करून टाकलास. तेव्हा रागू म्हणत असते, त्या मनवाला खूपच हौस आहे ना, माझ्या नवऱ्याला माझ्याकडून हिसकावून घेतलं ना, दुसऱ्याचा नवरा बळकावून त्याच्याबरोबर लग्न करून तिला तिचा संसार थाटायचा आहे. मी पण बघते ना, दुसऱ्याचा नवरा हिरावून घेतल्यानंतर सुखाने संसार कसा करता येतो ते. मी तिला सुखाने संसार अजिबात करू देणार नाही आहे. माझ्या क्रिशला तिने माझ्यापासून दूर केलं आहे ना, हे तर काहीच नाही. अजून तिच्या आयुष्यामध्ये असे काही वादळ येणार आहेत ना, त्याचा तिने कधी विचारही केला नसेल. त्याचबरोबर इथे रमा म्हणत असते, पण अंकुश, खरंच मला एक गोष्ट कळत नाही आहे की कशी काय बेडला आग कशी काय लागू शकते. तेव्हा इकडे आग विझवत असताना क्रिशच्या हाताला थोडासा चटका लागलेला असतो, भाजलेलं असतं. तेव्हा मनवा त्याच्या हाताला इथे क्रीम लावत असते. तेव्हा रमा म्हणत असते, पण अचानकपणे एवढी मोठी आग, मला असं वाटते आपल्या घरावरती काही वाईट संकट तर येणार नाही आहे ना, आणि त्याचे संकेत आपल्याला आत्ताच मिळत आहेत. तेव्हा मनवा म्हणते, पण दादा खरंच रे, मला पण आश्चर्य वाटतंय, बरोबर बेडलाच कशी काय आग लागली. म्हणजे वहिनी जसं म्हणते की आपल्या घरावरती काही संकट खरंच येणार आहे का, काहीतरी भयानक घडणार आहे का. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, मनवे अगं कशाला तू विचार करतेस, अगं अशी संकटं छोटी मोठी येत असतात, आणि बेडला आगच लागले ना, चुकून लागले असेल, काहीतरी झालं असेल, एवढा विचार करायचा नाही, ओव्हर थिंकिंग नाही करायचं. जे काही झालं आहे ते आपण चांगलं झालं असं समजूया आणि त्याच्याकडे आता दुर्लक्ष करूया. अजिबात विचार करायचा नाही. आपल्यापैकी कुणाला काही झालं नाही ना, ते सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या कुणावरती तर काही संकट आलेलं नाही आहे ना, तेच तर आपल्याला हवं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, आणि हे बघा, प्रत्येक काही ना काहीतरी गोष्टीवरती संकटे असतंच, आपल्याला त्यातून मार्ग काढायचे असतात. जसे आपण आत्तापर्यंत सगळ्या संकटावरती मार्ग काढत आलो आहे. आता रमा तूच सांग, जेव्हा माझं आणि अबोलीचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही दोघेजण एकमेकांचे जणू काही दुश्मन होतो, बरोबर की नाही. मी तर अबोलीशी किती वाईट वागलो होतो. तिला लग्न करून या घरामध्ये आणलं नाही, तिला बाहेरच ठेवलं होतं. बिचारी एकटी त्या बाहेरच्या पडवीमध्ये राहत होती, माहिती आहे ना तुला रमा. पण तरीसुद्धा तिने सून असल्याचं सगळं कर्तव्य पार पाडलं. तिने सगळं काही अगदी व्यवस्थित केलं. माझ्यासारख्या इथे निष्ठुर मनाच्या माणसालासुद्धा तिने, कठोर मनाच्या माणसालासुद्धा तिने स्वतःच्या प्रेमात पाडलं. मी तिच्यावरती वेड्यासारखं प्रेम करायला लागलो ना, मग हे सगळं का घडलं. कितीही मोठं संकट आलं तरी तिने हार नाही मानली. ती त्या संकटाला सामोरं गेली आणि त्यातूनसुद्धा तिने सगळं चांगलं निर्माण केलं. आणि आज अबोली आपलं संपूर्ण घर सांभाळते, बरोबर की नाही रमा. तेव्हा रमा म्हणते, अगदी बरोबर आहे रे तुझं म्हणणं, मला पटतंय. पण हे एकाएकी घरावरती जे संकट येतं आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते रे. आधीच आपल्या घराने काही कमी सहन केलेलं नाही आहे, हो की नाही अबोली. तेव्हा अबोली म्हणते, आई मला पण तर हेच म्हणायचं आहे ना, एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी संकट हे येतच आहे. तेव्हा इथे आता कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा आपण हसतमुखाने त्या संकटाला सामोरं जाऊया आणि त्या संकटातून काहीतरी चांगला मार्ग काढूया, असंच आता सगळेजण म्हणत असतात. तेव्हा अंकुश जेव्हा आपलं उदाहरण देतो तेव्हा अबोली म्हणत असतो, काय का अबोली, मी बरोबर बोलतोय ना. तेव्हा अबोलीचं लक्ष नसतं. अबोलीला सारखे सारखे त्या बाईचे आवाज ऐकू येत असतात, अबोली अबोली, आणि तिच्या मागे कोणीतरी उभं आहे असंच तिला असं वाटत असतं. आणि ती बाई तर अबोलीसारखीच दिसणारी तिला दिसत असते ना, मला न्याय हवा आहे, मला न्याय हवा आहे असं ती म्हणत असते. ती बाई आता पुन्हा एकदा तिच्या स्वप्नामध्ये येणार असते, खतरनाक. तेव्हा इथे अबोली विचारत असते. अबोली आता शांतपणे बाहेर बसलेली असते. अंकुश म्हणतो, अबोली अगं कसला विचार करतेस. तेव्हा अबोली म्हणते, सर म्हणजे बघा ना, तुम्ही जर विचार केला तर आपल्या घरावरती कशा पद्धतीने विचित्र संकटं येत आहेत ना, मला कळत नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, आता काय झालं अबोली. तेव्हा अबोली म्हणते की सर, सगळं काही आपण एका मिनिटासाठी बाजूला ठेवूया. सगळं काही ठीक आहे. आपल्या घरावरती आत्तापर्यंत जी संकटं आली, ती सुप्रिया इथे आली, ती काहीशी विचित्र बोलली. पण सर आता त्या बेडला आग कशी लागली हो, ते काय म्हणायचं. मला जे भास होत आहे ते तुम्ही भास म्हणताय, पण मला माहिती आहे माझ्याबरोबर जे घडतं आहे ते भास नाही आहे. कारण ते सगळं माझ्याबरोबर तेव्हा घडत असतं सर. मी त्या सिच्युएशनमध्ये असते. मला भास जर झाले असते तर मला फक्त ते जाणवलं असतं, पण मी त्या सिच्युएशनमध्ये असते सर. मी पूर्णपणे बाहेर येते, अंगणामध्ये उभी असते, आजूबाजूला वारा चालू असतो आणि मग त्या घटना माझ्याबरोबर घडत असतात. तेव्हा इथे अबोली म्हणते, ती सुप्रिया आली होती, मग तिच्याकडे बरोबर तशीच नथ कशी काय होती, जशी मी त्या आरशामध्ये त्या बाईच्या नाकात बघितली होती तशीच नथ त्या सुप्रियाकडे होती. तिने नंतर नाही का माझ्या हातातून हिसकावून घेतली. सर तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं होत होतं. मी त्या सुप्रियाला म्हणाले की मी तुझ्या बहिणीची केस नंतर घेईन म्हणून. आता मनवाचं लग्न आहे,
तेव्हा ना सर ती खूप उद्धटपणे बोलत होती माझ्याशी. चाळकऱ्यांबरोबरसुद्धा ती खूपच जास्त विचित्र बोलत होती, विचित्र वागत होती. तिच्या बोलण्याची पद्धत, तिची वागण्याची पद्धत मला अजिबातच आवडली नाही. पण सर ती जाता जाता एक शब्द बोलली ना, तो शब्द अगदी माझ्या मनामध्येच राहिला. अंकुश म्हणतो, कुठला शब्द? तेव्हा अबोली म्हणते, सर ती मला म्हणाली की मी इथे खूप आशेने आले होते तुझ्याकडे, पण शेवटीला माझ्या पदरी काय पडलं तर निराशा. तू माझ्या बहिणीला न्याय मिळवून नाही देऊ शकत, असं ती मला म्हणाली सर. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं जाऊ दे ना, तू नको तिचा एवढा विचार करू. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, अहो मला तिच्या नजरेतनं खरेपणा दिसत होता. तिला न्याय हवा होता, ती न्यायाची भुकेली होती सर. मला तिच्याकडे बघून असं खरंच वाटत होतं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली कसं आहे ना, तू खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळीकडे ना चांगलंच दिसतं. प्रत्येकाच्या नजरेत तुला चांगुलपणा दिसत असतो, कारण तो तुझ्या नजरेत आहे. तुझ्या नजरेत चांगुलपणा आहे म्हणून तुला सगळीकडे चांगुलपणा दिसतो. पण अबोली खरं सांगू का, हल्ली तसं नाही आहे गं. इथे माणूस आपल्या समोर एक वागतो आणि मागोरी एक. त्याचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे. त्याच्यामुळे आपण आंधळेपणाने त्या माणसावरती विश्वास ठेवतो. शिवांगीच्या बाबतीत काय झालं, तू तिच्यावरती विश्वास ठेवलास, पण ती किती खतरनाक निघाली हे तर तुला माहितीच आहे ना. तेव्हा अबोली म्हणते, हो सर मला माहिती आहे. पण का माहिती का, पण तेव्हापासून आहे ना आपल्या घरावरती काही ना काहीतरी संकट सर येतातच आहेत हो. तुम्ही बघताय ना, म्हणजे मला इथे जेव्हा मी बाहेर आले, माझ्या आजूबाजूला हवा चालू होती, पाळोपाचोळा उडत होता. पाळापाचोळा एकत्र होऊन त्याच्यातून एक मेसेज तयार झालेला की माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करू नकोस, माझ्यापासून दूर हो, असं सगळं तो मेसेज तयार होणं. त्याचबरोबर त्या आरशामध्ये मला बाई दिसणं, त्या चेहऱ्याला लागलेला तो लाल रंग, ती नथ, तिने लावलेली एवढी मोठी टिकली, हे सगळं भास कसं काय असू शकतं सर, असं सुद्धा अबोली म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मी काय म्हणतो, तू आता आहे ना हल्ली कुठल्याच गोष्टीचा विचार करू नकोस. तू रिलॅक्स राहा, तू आनंदी राहा, ओव्हर थिंकिंग अजिबात करू नकोस. तेव्हा अंकुश म्हणतो, आपण एक काम करूया का, आपण कुठेतरी ना थोडे दिवस फिरायला जाऊया. थोडा चेंज घेतलास ना की मग तुलासुद्धा बरं वाटेल. आपण कुठेतरी जाऊया. तेव्हा इथे अबोली म्हणते, ठीक आहे. अबोलीलासुद्धा आता असंच वाटत असतं की तिला इथे स्ट्रेस आल्यामुळे असं घडतं आहे. पण तसं नाही आहे. अबोलीबरोबर ज्या घटना घडत असतात त्या खरोखर रियालिटीमध्ये सुद्धा घडतच असतात. पण अंकुशला असं वाटत असतं की ते अबोलीचे सगळे भास आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो, बरं चल आता तू शांतपणे झोप बरं, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा इथे अबोली आता झोपत असते, पण तिला झोपतच नाही. बेडरूममध्ये सगळं ओलं झालेलं असतं, तो बेड जळलेला असतो, त्यामुळे सगळेजण आता इथे हॉलमध्ये झोपलेले असतात. तर इकडे अबोली आणि मनवा दोघीजणी खाली झोपलेले असतात. अबोली आता जागी असते, मनवा शांतपणे झोपलेली असते. अबोली आता जागी असते, तिला झोप येत नाही. तिला पुन्हा ते आवाज ऐकू येत असतात. आवाज ऐकू आल्यानंतर ती म्हणत असते की आवाज, ही हवा, कोण आहे बाहेर. तेव्हा इथे अबोलीला सुद्धा आता काही गरज नाही आहे. आपल्याला भास होत आहेत की आपल्याबरोबर खरोखर त्या घटना घडत आहेत हे तिला बरोबर माहिती आहे. मग तरीसुद्धा एवढ्या रात्री अपरात्री हिला दरवाजा उघडून बाहेर यायची काय गरज आहे प्रेक्षकांनो. तर इकडे आता अबोलीने दरवाजा बंद करून उलट आतमध्येच राहिलं पाहिजे. जर तुला बघायचं असेल बाहेर काय हालचाल आहे, घराला खिडकी आहे ना, ती खिडकी उघडून बघायचं की बाहेर का हवा सुटली आहे, कोण आहे, काय आहे. पण नाही, हिला तर अख्खाच्या अख्खा दरवाजा उघडूनच बाहेर यायचं असतं आणि कोण आहे कोण आहे असं विचारायचं असतं. हल्ली कुणाचा काही भरोसा आहे का, कोण हिला मारेल, कोण तिथे येतील, गुंड लोक येतील. दरवाजा उघडल्यामुळे घरामध्ये चोरी होऊ शकते. हिच्या सारखं सारखं रात्रीच्या वेळी बाहेर येण्यामुळे घरातल्या लोकांनासुद्धा धोका होऊ शकतो. पण नाही, इथे तर आता अबोलीला बाहेर यायचंच असतं आणि अबोली आता येत्याने म्हणते, कोण आहे इकडे, कोण आहे. तेव्हा हवासुद्धा नसते, कोणाचे आवाजसुद्धा नसतात. तेव्हा अबोली म्हणते, इथे तर कोण नाही आहे. मग कोण नाही आहे तर तुला काय कोणतरी हवं आहे तिथे घाबरवायला. इथे आता अबोलीने सरळ घरामध्ये जायला हवं होतं. तेव्हा अबोली मात्र तिथेच उभी राहते. कोणी नाही आहे, कोणी नाही आहे असं म्हणून जेव्हा ती मागे वळून बघते, तिला आता मागून जणू काही कुणीतरी तिला आवाज देत आहे किंवा तिच्या आजूबाजूला आहे असा भास होतो. आणि जेव्हा अबोली मागे वळून बघते तेव्हा तिला एक खतरनाक चेहरा दिसतो. तो चेहरा म्हणजे दुसरा तिसरा कुणाचा नाही तर अबोलीचाच असतो. पण एक वेगळ्या गेटअपमध्ये ती तयार झालेली असते, एका वेगळ्या लुकमध्ये ती तयार झालेली असते. अबोलीचा चेहरा, सुटलेले केस, चेहऱ्याला लागलेलं ते लाल लाल रंग, डोक्याला एवढी मोठी टिकली आणि नाकामध्ये नथ. आणि ती म्हणत असते, मला न्याय पाहिजे, न्याय हवं आहे, मला न्याय हवं आहे,
मला जर न्याय नाही मिळाला ना तर मसनात जाईले असं ती आता म्हणत असते. म्हणजे मला न्याय हवा आहे, नाही मिळाला तर तुम्ही मसनात जाल असं तिचं म्हणणं असतं. ती मसनामधूनच परत उचलून आलेली असते. म्हणजे ज्या वेळेला प्रेक्षकांना मागच्या भागामध्ये एकदा आपण बघितलं होतं, इथे स्मशानामध्ये जेव्हा तिरडीवरून एक बाई उठते, जोरात ओरडते, हवा सुटते आणि मग सगळेजण तिला घाबरतात. ही तीच तर कदाचित बाई नसेल ना, असा प्रश्न निर्माण होतो. आणि आता ती बाई तिथे आलेली असते आणि ती अबोलीच करत असते. बरं, इथे सगळ्यांना फक्त एकमेव अबोलीच भेटली. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीला तिथे घाबरवायला एक बाई आलेली असते. ती सेम टू सेम अबोलीच असते. ती म्हणत असते की न्याय मिळवून दे, नाहीतर मसनात जायले. अबोली घाबरते, कानावरती हात ठेवते आणि जोरात ओरडते. तेव्हा तिथे एक बाई आलेली असते. ती म्हणते, काय झालं, का ओरडतेस, कोण होतं इथे? तेव्हा अबोली म्हणते, नाही कुणीच नव्हतं. तेव्हा ती बाई म्हणते, अगं आता जोरात बोलत होतीस ना, घाबरली होतीस, किंचाळलीस, कुणी होतं का तुझ्याबरोबर? तेव्हा अबोली म्हणते, नाही माझ्याबरोबर कुणीच नव्हतं. तेव्हा ती बाई म्हणते, तू कुणाशी गप्पा मारत होतीस? अबोली म्हणते, कुणाशीच नाही. तुम्ही कोण आहात आणि मला काय इतके प्रश्न विचारताय? तेव्हा ती बाई म्हणते, मला माहिती आहे अबोली, तू इथे कुणाशी तरी बोलत होतीस. तेव्हा अबोली म्हणते, नाही हो, मी कुणाशीही बोलत नव्हते. तेव्हा अबोली इथे आता तिच्यापासून सत्य लपवत असते. तिला असं वाटतं, ही कोण आहे काय माहिती, हिला काय सांगू मी कुणाशी बोलत होते कुणाशी नाही. उगाच आता सगळ्यांनाच असं वाटायला नको, मला खरोखरचे भास व्हायला लागलेत. अबोली आता गप्पच बसते. तेव्हा ती बाई आजूबाजूला बघते तर अबोलीसारखं जे रूप असतं ते तिला तिथे उभं राहिलेलं दिसतं. ती आता इथे एका नजरेने बघत असते तिकडे कोण आहे ते. तेव्हा अबोलीसारखं एक रूप तिला तिथे उभं राहिलेलं आता दिसतं. ती आता तयार झालेली असते अबोलीसारखी. एवढी मोठी टिकली, त्याचबरोबर नथ, केस सुट्टे, हे सगळं ती बाई बघते. ती ओळखते की इथे अबोलीला भेटण्यासाठी कुणी ना कुणीतरी आलं होतं, पण ती नाही म्हणते. तेव्हा ती बाई म्हणते, अबोली तुला सांगायचं नाही आहे का की तू कुणाबरोबर गप्पा मारत होतीस? अबोली म्हणते, नाही हो, नाही सांगत ना मी तुम्हाला, कुणी नव्हतं इथे, का सारखे सारखे मला प्रश्न विचारताय? तेव्हा अबोली म्हणत असते, आणि कोण आहात तुम्ही? तुम्हाला माझं नाव कुणी सांगितलं? आणि तुम्हाला काय माहिती मला भास होत आहेत ते? माझ्या नवऱ्याने सांगितलं आहे का तुम्हाला? तेव्हा इकडे आता ते बाई म्हणतात की नाही, तुझा नवरा अंकुश याने मला काहीही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, तुम्हाला माझं नाव माहिती आहे, तुम्हाला माझ्या नवऱ्याचं पण नाव माहिती आहे, कोण आहात कोण तुम्ही? तेव्हा ती बाई म्हणते की अबोली, तुझ्याबद्दल मला खूप काही माहिती आहे, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे, पण तुला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. इथे मी तुझ्याशी बोलायला आले, तुला सगळी माहिती सांगेन, उद्या तू माझ्याकडे येशील का? तेव्हा अबोली म्हणते, काय येऊ मी तुमच्याकडे? तेव्हा ती बाई म्हणते, हो तुला यावं लागेल, तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तुला यावंच लागेल. मी चाळीमध्ये आत्ताच तुमच्या राहायला आली आहे आणि चाळीमध्ये आली आहे कारण मला इथे येण्यासाठी एका व्यक्तीने भाग पाडलं. अशा व्यक्तीने, जी आता जिवंत नाही आहे, तिचा मृत्यू झाला आहे, पण त्या व्यक्तीने मला इथे पाठवलं आहे. त्याने माझ्या कानाशी भुनभुन लावली होती की जाऊन अबोलीला भेट म्हणून आणि तिला सत्य सांग. तेव्हा तू मला भेटायला ये, मी सगळं तुला सत्य सांगेन. आणि ती आता अबोलीबरोबर जे जे काही घडलेलं असतं, म्हणजे अबोलीला फसवायला ती फुलवा आली होती, एक बहरूपी आला होता, प्रिन्सचा खून झाला होता, प्रिन्सला तिथेच त्या चौकामध्ये लटकवलं होतं, इथपर्यंतसुद्धा ती सगळं बाई सांगते आणि म्हणते की तुला फसवण्यासाठी तो श्रेयस आला होता, जो अंकुशपासून तुला दूर करणार होता, बरोबर की नाही? आत्ताच तू शिवांगीची एक केस लढली आहेस आणि त्याच्यामधूनच तुझ्यावरती खूप मोठं संकट उद्भवलं होतं, असं सुद्धा ती बाई म्हणते. अबोली म्हणते, तुम्हाला माझ्याबद्दल एवढी सगळी माहिती कशी? कोण आहात कोण तुम्ही आणि कशाला आलाय तिथे? तेव्हा इकडे त्या बाई म्हणतात, हे बघ, तुला जर सत्य जाणून घ्यायचं असेल ना, एक मृत्यू झालेला व्यक्ती तुझ्याशी बोलणार आहे, त्याला बोलायचं आहे, तुला सत्य सांगायचं आहे आणि म्हणूनच त्याने मला इथे यायला सांगितलं आहे. तुला जर सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं असेल तर तू मला नक्की भेटायला ये. तेव्हा इकडे आता ती बाई जाता जाता अबोलीच्या हातामध्ये एक कार्ड देते आणि ते कार्ड त्या व्यक्तीचं असतं जो जिवंत नाही आहे, त्याचा मृत्यू झाला आहे, पण तरीसुद्धा त्याला अबोलीबरोबर बोलायचं असतं, एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा असतो म्हणून. तेव्हा अबोली आता खूपच टेन्शनमध्ये येते. नक्की तो माणूस कोण आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सुप्रिया अबोलीला म्हणत असते की या दोघांनीच माझ्या बहिणीचा खून केला आहे, तिला मारून टाकलं आहे. तेव्हा आता तू मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस, तू यांना शिक्षा दे आणि माझ्या बहिणीला न्याय मिळवून दे. आणि तू तसं नाही केलंस ना अबोली, तर तुझंसुद्धा संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. तेव्हा इकडे आता सचित राजे तिथे आलेले असतात
आणि ते म्हणतात की अबोली, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला तुझ्याशी हे बोलायचं आहे की ती बाई जे काही बोलते ना, तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. ती बाई जे काही बोलते ते सगळं खोटं आहे, असं आता सचित राजे म्हणतात. तेव्हा अबोलीला फार आश्चर्य वाटतं.